आणि आता बातमी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांच्या गंभीर आरोपांची। दोन्ही मराठा उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ओबीसींचं नुकसान झालं अशी टीका वडेट्टीवारांनी केली। पाहूया। उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन दोन मराठा आहेत म्हणून अरे जर असता तर एखादा ओबीसीचा उपमुख्यमंत्री तुम्ही केला असता। काँग्रेसने मंडल यात्रा सुरू केली आणि भंडाऱ्यातल्या पहिल्या सभेतून विजय वडेट्टीवारांनी ओबीसी मुख्यमंत्री का नाही असा सवाल केला। दोन्ही मराठाच उपमुख्यमंत्री असल्यानं ओबीसींवर अन्याय होतोय असा आरोप वडेट्टीवारांनी केला। उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन दोन मराठा आहेत म्हणून आमच्यावर तुम्ही अन्याय करता। अरे जर असता तर एखादा ओबीसीचा उपमुख्यमंत्री तुम्ही केला असता। कोण आहे तिथे आमचा हक्क मागणारा या सरकारमध्ये? म्हणून तिजोरी खाली करण्याचं काम कुणासाठी चाललंय? तुम्ही होते तेव्हा काय केलं? तुम्ही होते ना ओबीसीचे नेते तेव्हा तुम्हाला काही नाही देता आलं। आता मराठ्याला काही मिळायला लागलं की मुद्दा माडव पडायचा ना, त्याचा अर्थ हे मराठ्याने ध्यान ठेवणार आहेत। मराठा आरक्षणाला कोण कोण विरोध करते हे मराठ्यांच्या लोकांनी लक्षात ठेवावं। जो ओबीसीचा मराठ्यांकडून असेल त्याच्या पाठीशी राहावं, पण जे विरोधात जाईल त्याचा मात्र आता काटा काढायला लागतो राजकीय। नाचता येणं अंगान वाकडं काय? या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक ओबीसी समाजाचे मंत्री मुख्य खातं सांभाळत आहेत, अनेक खात्यांचा कारभार हाकत आहेत। काँग्रेसच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या काळामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाजाला संधी मिळाली नव्हती। ती संधी महायुतीच्या सरकारच्या कालखंडामध्ये मिळालेली आहे। त्यांना एवढाच पुळका होता तर 50 वर्ष तुमचंच राज्य होतं। 50 वर्षामध्ये ओबीसी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करावा असं का वाटलं नाही? म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून किंवा धंदा आता बंद करायला पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत। दोन्ही मराठा आहेत। आतापर्यंत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर नाशिकराव तिरपुडे हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातले पहिले उपमुख्यमंत्री होते। सुंदरराव सोळंके, रामराव अधिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर पाटील, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार असे 11 उपमुख्यमंत्री झाले। यातील आतापर्यंत गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ हे 2 ओबीसी उपमुख्यमंत्री झाले। कोणत्याही राज्याचं राजकारण हे त्या राज्यातील जातीय समीकरणांवरून कसं चालतं हे वेगळं सांगायची गरज नाही, त्यानुसार सत्तेलाही वाटा दिला जातो। आता मंडल यात्रेच्या निमित्ताने भाजपला घेरण्यासाठी वडेट्टीवार मैदानात उतरले। ओबीसींची जातनिहाय जनगणना, महाज्योतीला 1000 कोटींचा निधी, बजेटमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद आणि ओबीसींचा 1 लाख पदांचा बॅकलॉग नोकर भरतीने भरून काढा अशा मागण्या काँग्रेसच्या आहेत। भंडाऱ्याहून गजानन उमाटेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।